नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी मध्ये आपण आता महापालिका निवडणूक, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक सुरू आहे आता, त्या संदर्भामध्ये चर्चा करतोय. अर्ज दाखल करायचे, उमेदवारी अर्ज दाखल उद्या शेवटची तारीख आहे, 30 तारीख. दरम्यानच्या काळामध्ये शहरामधील ज्येष्ठ नागरिकांना नेमकं काय अपेक्षित आहे, त्यांना सध्याचं राजकारण कसं वाटतंय, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. या 30 लाखाच्या शहरामध्ये आज जवळपास 3 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत आणि जवळपास 165-70च्या दरम्यान ज्येष्ठ नागरिक संघ आहेत वेगवेगळे शहरामध्ये, आणि त्या सगळ्या संघांचं मिळून एक ज्येष्ठ नागरिक महासंघ म्हणून स्वतंत्र आहे, फेडरेशन आहे. हे फेडरेशनचे जे पदाधिकारी आहेत आत्ताचे, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. त्यांना अपेक्षित काय आहे, आपला लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे, नंतर महापालिकेकडून ज्या ज्येष्ठ नागरिक संघांना वेगवेगळ्या सुविधा मिळतात त्याच्याबद्दल त्यांना काय वाटतंय, नागरिक सुविधा शहरात ज्या आहेत त्याच्याबद्दल त्यांच्या अपेक्षा काय आहेत, आणि लोकप्रतिनिधी नेमका असावा कसा, कोणत्या लोकप्रतिनिधीला निवडून द्यावं, त्यांच्या अपेक्षा काय, याबद्दल आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ नागरिक संघाच्या मावळच्या आणि आतापर्यंत नवीन निर्वाचित होणाऱ्या महासंघाच्या अध्यक्षा ऋषलताई मरळ. मला सांगा, तुमच्या नेमक्या अपेक्षा काय आहे, सध्याच्या राजकारणाबद्दल तुम्ही काय सांगा? आत्ताच जे राजकारण आहे ते जरा अजिबातच व्यवस्थित नाहीये. तर खूपच असं अफरातफर, परत म्हणजे असं व्यवस्थितपणा नाहीये राजकारणाला. आणि प्रचाराला वगैरे येतात तर काहीतरी वेगळंच वातावरण निदर्शनाला येत आहे. तर हे असं व्हायला नाही पाहिजे. स्वच्छ कारभार असला पाहिजे. नगरसेवक जे निवडून आम्ही देणार आहेत तर ते खूप चांगले पाहिजेत. म्हणजे कुठल्याही बाबतीत त्यांनी साधारण कसे असायला पाहिजे, काय नगरसेवकाची अपेक्षा काय, कसा असावा? नगरसेवकांनी जनतेची सेवा केली पाहिजे. सेवा म्हणजे नागरी सुविधाकडे लक्ष दिलं पाहिजे. उदाहरणार्थ पाणी पुरवठा म्हणा किंवा गार्डन म्हणा, ज्येष्ठांच्या सुविधा याच्याकडे नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे. रोड, फुटपाथवर बरेच भाजीवाले बसतात तर ते ज्येष्ठांना चालण्यासाठी तिकडे जागा नसते, तर त्या सुविधा दिल्या पाहिजेत. तर बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं का फुटपाथवरती याच्या अगोदर कोणीतरी बसणार आणि त्यांच्याकडून पैसे घेतले जायचे आणि हप्ते घेतात आणि फुटपाथ ज्येष्ठांना चालण्यासाठी मोकळे नसतात. तसंच गार्डन मध्ये सुद्धा सुविधा नाही आहेत, बेंच नाही आहेत लोकांना बसायला, तर ते नाही व्हायला पाहिजेत. तसंच नगरपालिकेकडून आता आमच्या ज्येष्ठ नागरिकासाठी ज्येष्ठ नागरिक भवन साठी आम्हाला जागा दिलेली आहे चिंचवड स्टेशनला. साधारण बहुतेक 1.5 वर्ष पाठपुरावा केला सतत, तर म्हणून मग ते आता 9 गुंठे जागा दिलेल्या आहेत. वारंवार जाऊन आम्ही मागणी केली की आमच्या ज्येष्ठ नागरिक भवनाचं भूमिपूजन तुम्ही करा म्हणून, परंतु आजपर्यंत त्यांनी भूमिपूजन केलं नाही. आत्ता अगदी परवाच आचारसंहिता चालू व्हायच्या अगोदर आम्ही जाऊन आलो स्थापत्य विभागामध्ये. तर सरांना मी बोलले का सर भूमिपूजन नाही केलं, ते म्हटले नाही आता आपण डायरेक्ट उद्घाटनच करू. तर आता आम्हाला ज्येष्ठांना अशी भीती वाटते का नगरपालिकेने ही जागा कोणाला देऊ नये, आणि समजा बिल्डिंग बांधलीच तर त्याच्यात दुसरा कोणी शिरकाव करू नये. आम्हाला स्क्रीनवरती त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, दाखवलेलं आहे स्क्रीनवरती का तुमचं ज्येष्ठ नागरिक भवन कसं असेल, आणि त्याचं डायग्राम सुद्धा आम्हाला काढून दिलेलं आहे. आमच्याकडे ते पेपर आहेत, परंतु अजूनपर्यंत ते आमच्या ज्येष्ठ नागरिक भवनाचं काम चालू नाही. तर मी बऱ्याच वेळा प्रशासन असल्यामुळं प्रशासन अधिकाऱ्याकडे गेले असताना प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितलं आपल्या महाराष्ट्रात एवढं मोठं ज्येष्ठ नागरिक भवन आपण बांधतो तर एखाद्या मंत्र्याच्या हाताने उद्घाटन व्हायला पाहिजे. परंतु आत्तापर्यंत अजूनपर्यंत मंत्री कधीच आले नाही आणि आमच्या जागेचं भूमिपूजन केलं नाही. तर आम्हाला अपेक्षा होती की मग आता येतील, मग येतील मंत्री, पण त्यांनी काही आतापर्यंत आमच्याकडे आले नाहीत आणि ते जागेचं भूमिपूजन झालं. आता बघू, उद्घाटन सर म्हणले तर साधारण 1.5 वर्षाचा कालावधी दिलेला आहे, पण 5 मजली बिल्डिंग आहे, तर 1.5 वर्षात आम्हाला पण वाटतं ते शक्य नाही बांधणं. अजून कामच चालू झालं नाही तर ते कसं काय बांधणार? ज्येष्ठ नागरिक संघाचं भवन
मला वाटतं राज्यामध्ये पहिलंच हे शहर असेल की ज्येष्ठ नागरिक संघांसाठी एक स्वतंत्र संकुल चिंचोड स्टेशनला उभं राहणार आहे. आश्वासन दिलंय, सगळा आराखडा तयार आहे, फक्त भूमिपूजन आणि त्याचं आता नंतर 1.5 वर्षाने उद्घाटन. हा चांगला प्रोग्राम आहे. त्यांच्या अपेक्षा होत्या की आचारसंहितेपूर्वी किमान भूमिपूजन व्हायला पाहिजे, पण ते झालं नाही. मला चौधरी साहेब तुम्ही सांगा, नेमकं तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघाने आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये महापालिकेकडून तुम्ही ज्या ज्या अपेक्षा केलेल्या आहेत त्याची पूर्तता झाली का? आपले राज्यकर्ते त्या दृष्टिकोनातून तुमचं म्हणणं ऐकतात का? तुमच्या मागण्यांना तसा सन्मान करतात का? आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या आहेत महानगरपालिकेकडे त्यांनी आम्हाला चांगली साथ दिलेली आहे. आणि मॅडम असल्यामुळं आम्हाला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही. ते सर्व काम तेच बघून घेतात. आम्ही जातो, ते सर्व तिथं मुद्दे मांडतात आणि नगरपालिका मान्य करते प्रत्येक गोष्टीला. बरं, छान. मी राजकारण शहरात, तुम्ही या शहरात राहता, हो. या शहराचं राजकारण तुम्हाला कसं वाटतं? राजकारण तर आवडत नाही मला. नाही आवडत? कारण नाही. काय? हे काय म्हणजे आयाराम गायराम, त्याच्यामुळं काय खरं कोणाकडे आपण हे करायला पाहिजे ते पटत नाही अजून. फक्त व्यक्ती बघून आपण मतदान करू शकतो. अच्छा, मग राजकारण कसं असायला पाहिजे असं वाटतं? निस्वार्थी, भ्रष्टाचारी नको, लोकांची कामं करायला पाहिजे. 5 वर्षात ते कधी भेट देत नाहीत, त्यांनी म्हणजे संपर्क ठेवायला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. अच्छा, त्यावेळेस साहेब मला सांगा, नेमकं या शहराचं राजकारण तुम्ही पाहिलं, तुम्ही बऱ्यापैकी मला वाटतं सगळे आतापर्यंत निवडणुका पाहिल्या असतील, गेल्या 5-6 निवडणूक, लोकसभा, महापालिका सगळे पाहिल्या असतील. तुम्हाला काय वाटतं? राजकारण आता मी बरेच 4-5 निवडणुका तर नक्की पाहिलेल्याच आहेत आणि फिरलेलो पण आहे, बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे. पण राजकारण, सध्याची राजकारणाची स्थिती आहे ना ती खूप गढूळ झालेली आहे. कारण आजकाल राजकारण कसं पाहिजे किंवा उमेदवार हा नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचा तो कसा पाहिजे? एक तर उच्च शिक्षित पाहिजे. उच्च शिक्षित असला म्हणजे तो आपल्या शहराच्या सुधारणा कशा करायच्या, काय करायच्या याला ज्ञान असतं. आज आपले सगळे बहुतेक नगरसेवक 90% म्हटलं तर सगळे अंगठ्या बहादूर की 3री-4थी शिकलेले असे नगरसेवक असे आपले काय काम करू शकतात. आणि सगळे कसे घराणेशाही ही बंद व्हायला पाहिजे. बदल हा खूप गरजेचा आहे सध्या. आणि बदल घडवताना तो उच्च शिक्षित, समाजात चांगलं काम करणारा जर का नगरसेवक झाला तर नक्कीच प्रगती, आपल्या नगरपालिकेची प्रगती होईल. शहराच्या बाबतीमध्ये तुमच्या अपेक्षा काय? आपलं शहर जे आता सध्या प्रगती करत आहे, ज्या शहरातल्या सेवा सुविधा त्या महापालिकेकडून, राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून ज्या काही मिळत आहेत, या शहराचे वाढ पाहिल्यावरती ज्या नागरी सुविधा, त्याच्यामध्ये रस्ता, पाणी, लाईट, पूल, उड्डाण पूल, उद्यानं, हे सगळं पाहिलं, तुम्ही समाधानी आहात? तसं 50-50 आहे. कारण समाधानी तसं म्हणता येणार नाही. कारण केंद्र सरकार तर काय, केंद्र सरकारने मागे ज्येष्ठांसाठी ज्या सुविधा केल्या त्या आता सुद्धा बंद केल्या. कारण रेल्वे सवलत दिली होती ती बंद करून टाकली. रेल्वे सवलत खरं गरजेची आहे ज्येष्ठांसाठी. नंतर महाराष्ट्र सरकारनं तसं म्हटलं तर तसं काही दिलेलं नाही. पण महापालिकेने आम्हाला बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना सुविधा दिलेल्या आहेत. पण नगरपालिकेच्या एरियामध्ये जर का म्हटलं महापालिका, तर ज्येष्ठांना जो मान मिळाला पाहिजे ना तो 100% मान मिळत नाहीये तसा मिळाला पाहिजे. कारण ज्येष्ठ हा खरा नगरसेवक कणा आहे, या देशाचा कणा आहे आणि त्याला त्याच्यापासून देशाला भरपूर मिळालेलं आहे आतापर्यंत किंवा मिळणार आहे भविष्यात त्याच्या अनुभवातून. पण त्या अनुभवाचा फायदा आज महापालिकेने घ्यायला पाहिजे. त्या परिस्थितीत घेत नाहीये, ते घ्यायला पाहिजे त्यांनी. ज्येष्ठांना मान सन्मान हा दिला पाहिजे. अच्छा, मान सन्मान मिळत नाही, अगदी महत्वाचं बोललेत तुम्ही. कारण आता आपण पाहिलं की आपल्या शहरामध्ये त्या मानाने तसे वृद्धाश्रम कमी आहेत. आपल्या शहरामध्ये अद्यापपर्यंत वृद्धाश्रमात आईवडिलांना ठेवणारी मंडळी त्या तुलनेमध्ये कमी आहेत, पुण्याच्या किंवा मुंबईच्या तुलनेमध्ये. मला बागडे साहेब तुम्ही एक सांगा, या शहरामध्ये जे राजकारण सगळं तुम्ही पाहिलं असेल, आता मध्यंतरी आपण पाहिलं पेपरला, तुम्ही बातम्या तर रेग्युलर वाचत असाल की आयाराम गायाराम, हा नगरसेवक त्या पक्षात, तो राजकारणी त्या पक्षामध्ये, हे सगळं पाहिलं. तर तुमचं पूर्वीच्या काळचं राजकारण आणि आताचं राजकारण ह्याच्यात तुम्हाला काय तफावत दिसते? खरं म्हणजे आता जे राजकारण चाललेलं आहे, पूर्वी जे लोक होती ते एकनिष्ठ लोक असायची आणि त्यामुळं कामं पण लोकांची व्हायची. आता हे कसं झालंय, जरा थोडंसं बदल, पुन्हा बदल करणे, या पक्षातून त्या पक्षात जाणं, असे प्रकार व्हायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे जे निष्ठावान म्हणतो आपण, असे निष्ठावान नगरसेवक आता सध्या राहिलेले
नाही. आणि ते स्वतःच्या फायद्यासाठीच फक्त उड्या मारतात, त्यांना जनतेचं काही घेणं देणं नाही. तर असं न होता खरं म्हणजे त्यांनी जे आपल्याला काही व्हिजन दिलेलं असते त्या व्हिजनप्रमाणे त्यांनी काम करावं असं एक माझं म्हणणं आहे. खरं म्हणजे ज्येष्ठांमुळं आज आज हा शहराचा विकास खरं म्हणजे ज्येष्ठांमुळे झालेला आहे. तर त्या ज्येष्ठांकडं थोडंसं त्यांना लक्ष द्यायला पाहिजे. तसं पाहायला गेलं तर ज्येष्ठांना सन्मान मिळत नाही आणि त्यामुळे ज्येष्ठ मंडळी जरा थोडीशी नाराज असतात. निवडणूक आल्या म्हणजे तेवढं पुरतं ज्येष्ठांना घ्यायचं आणि मग त्यांच्याशी जरा संबंध ठेवायचे. तर असं न होता हा ज्येष्ठ एक विभागातला महत्त्वाचा भाग असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे, आवश्यकता आहे हे खरं म्हणजे ज्येष्ठांना त्या प्रक्रियेमध्ये घेऊनच काम करायला पाहिजे. पण आम्हाला ह्या प्रक्रियेमध्ये न घेता काम केलं जातं आणि मग त्यामुळं ज्येष्ठ संपूर्ण हा डावरला जातो. तर अशा प्रकारे न होता ज्येष्ठांना सुद्धा सगळ्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं अशी एक आमची अपेक्षा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जो मान सन्मान पाहिजे तो मान सन्मान दिला जावा. फार फार महत्त्वाचं सांगितलं तुम्ही. सिनियर सिटीजन्सला जो मान मिळाला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी महापालिकेचे शेकडो कार्यक्रम असतात, तो सन्मान मिळत नाही, ही फार मोठी खंत बागडे साहेबांनी व्यक्त केली. मुथियान सर, सूर्यकांत मुथियान सर, सगळ्या सिनियर सिटीजन मधले सर्वात तरुण कार्यकर्ते, ते शहरातल्या सगळ्या NGOशी निगडीत आहेत, वेगवेगळ्या चळवळीमध्ये असतात. महापालिकेच्या प्रदूषणचा जो संपूर्ण त्यांनी खाटाटोप करून ठेवलेला आहे, त्याचं नदी प्रदूषण असू दे, हवा प्रदूषण असू दे, हे शहर प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आता रँकमध्ये आलेलं आहे. केंद्र सरकारने सुद्धा त्या बाबतीमध्ये, केंद्रीय प्रदूषण मंडळाने सुद्धा त्या बाबतीमध्ये आता परवाच महापालिकेला सूचना केलेली आहे, नोटीस बजावलेली आहे. ते पाहिलं तर या शहरामध्ये अशा मोमेंट मुथियान काका तुमच्या नेतृत्वाखाली झाल्या पाहिजे. मला सांगा, राजकारणाबद्दल तुम्ही शक्यतो बोलत नाहीत, तुम्ही टाळता बोलायचं, पण तुमचं जो परखड व्यक्तिमत्व आहे, स्पष्ट व्यक्तिमत्व आहे, तुम्हाला आता जर राजकारण आवडतं का हो? चिलेकर सर, तुम्हाला कल्पना आहे राजकारण काय आहे ते माझ्या तोंडाने वधून घेण्यात मला नाही वाटत काही मतलब आहे. जसं आमच्या बागडे सरांनी सांगितलं, घाणेरड. कारण मी माझ्या वयात नागगोरे पाहिले, SM जोशी पाहिले, कोणत्याही पक्षाचे असो, किंवा काकासाहेब गाडगीळ पाहिले, ती पाहिल्यानंतर ज्यांच्या पायाला धूळ आपल्या कमाळी लावावी ही अशी मंडळी मला आता याच्यात शोधून मिळत नाही. हे आमचं दुर्दैव आहे सर. आणि हे तुम्हालाही पटेल की मला वाटतं तुम्ही ही मंडळी पाहिलेली आहेत. आणि ह्या लोकांनी हे इव्हन आपल्याकडे रामकृष्ण मोरे असतील, घारे, डॉक्टर घारे, काय मंडळी होती ती, किती निष्ठावान होती. अण्णासाहेब मगर असतील, मी पाहिले. मी लहानपणी मी डॉक्टर घाऱ्यांच्याकडे जायचो, 2 रुपये घेणार ते औषध आणि परत तिथं ती चर्चा चालू असायची त्यांची. म्हणजे ही इतकी सात्विक मंडळी होती सर. आता ती नाही राहिलं कोणी, आणि हे आमचं दुःख आहे. कारण ह्या ज्येष्ठांचं हेच तर मोठं दुःख आहे. नाही, अपेक्षा काय तुमची? म्हणजे आता राजकारण आता गडोळलंय हे नक्की, त्याविषयी वादच नाही. त्याला सोल्युशन काय, उपाय काय? हा, सोल्युशन म्हणजे एक तर कुठेतरी ह्या पक्षातून तिकडे जाणं, कारण ध्येय राहिलेलं नाही कोणाचंही. जे काही आपल्याला आपला मुद्दा आहे किंवा मला जे वाटतं ते न होता जिथे कुठे असेल ते माझं, अशा प्रकार झालेला आहे. म्हणजे कोणालाही कोणत्याही मुद्द्यावर कोणत्याही तत्वाला पकडून कोणी नाहीये, कोणीही कुठेही जाऊ शकतं, अशा प्रकारे झालेलं आहे. की त्यावेळीची तत्व आणि आत्ताच्या तत्वामध्ये फार फरक आहे. तर ह्यांनी सर्वांनी पक्षांतरबंदी सुद्धा झाली पाहिजे. ह्याच्याकरता काहीतरी त्याला विलाद लावला पाहिजे. कारण जर फायद्यासाठी कोणी इकडून तिकडे तिकडून इकडे येत असेल तर त्याच्यावर तुम्ही कुठेतरी धारबंद बसवलं पाहिजे. हे असं वाटतं. ते तुम्ही माझ्या तोंडाने बोलून घेत नाही. तुम्ही अत्यंत मार्मिक बोलता. SM जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य, ही जी काही त्यावेळेस काकासाहेब गाडगीळ, इव्हन विठ्ठलराव गाडगीळ केंद्रीय मंत्री होते ते, किंवा आपल्या शहरातले अण्णासाहेब मगर, म्हणजे आपल्या शहरात सुद्धा तसे दिग्गज, ही मंडळी अशी होती त्यावेळेस. ते राजकारण आठवलं ना, आणि आताचं राजकारण पाहिलं तर जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे तुमचा संताप, सात्विक संताप समजू शकतो तो. मला एक सांगा, तुम्हाला आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक महासंघाचे तुम्ही कोषाध्यक्ष होतात, तुमच्या काळामध्ये तुम्ही काम जे केलं, कार्याध्यक्ष होतात, या शहरामध्ये तुम्ही पाहिलंय महापालिका जी कामं करते ज्येष्ठांसाठी, त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही समाधानी आहात? आणखीन काय अपेक्षा आहेत तुमच्या? सर, काय झालंय, मला आठवतं मी ज्या वेळेला कार्याध्यक्ष होतो 2018 मध्ये, त्यावेळेला त्यांनी ठराव केलेले आहेत. मी कार्याध्यक्ष होतो
आमचे प्रभाकर कोळी अध्यक्ष होते. आम्ही त्या ह्याच्यात मीटिंगमध्ये बसलो. त्याचे ठराव झालेले 2018 मध्ये. ह्या जागेच्या बाबतीत त्याच वेळेला ठरलेलं आहे. त्याचं माझ्याकडे पत्र क्रमांक 122/2018 तारीख 11/4/2018 त्यावेळेला ठरलेलं आहे. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं का ई पेमेंट असो, नेक्स्ट बँकिंग स्किल डेव्हलपमेंट असेल, ट्रेनिंग असेल, ह्याच्याकरिता देणे. आणि त्यावेळेला जे कोणी हे पाहत होते त्यांना आमच्या समोर सांगितलं की ह्याचा 15 दिवसात हे करा आणि त्याची कॉपी आम्हाला दिलेली आहे. असे असून ह्याला 18/25 झालेलं आहे. काहीही याच्यात बरेच काही मुद्दे आहेत. आता मी वेळ घेत नाही, पण एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी सपोर्ट सिस्टीम राबवणे असे सर्व पॉइंट त्यावेळेच्या आयुक्तांनी घेतले होते. आमच्याबरोबर मीटिंग घेऊन घेतले. गरीब ज्येष्ठ जे आहेत त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराची जबाबदारी ही महानगरपालिकेने घेतली जावी असं त्याच्यात ठरलं होतं. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक महासंघाची लवकरात लवकर कार्यालय देण्यात येईल. त्याला आज 25 वर्ष 25 झालं, संपलं 26. हे 18ची गोष्ट आहे. त्याच्या अगोदरही लोकांनी प्रयत्न केलेले आहेत, परंतु काहीच नाही. नवीन विंगरोळा केंद्र उपलब्ध करून देऊ असं त्यांच्या ठरावात सांगितलेलं आहे. ज्येष्ठ नागरिक धोरण करावं असं काय झालेलं आहे त्याचं काहीतरी. आणि महत्वाचं म्हणजे बजेटमध्ये भरपूर तरतूद केली पाहिजे. कुठेतरी 1 कोटी 2 कोटीची तरतूद करा. हजारो कोटीचं तुमचं बजेट. ह्या ज्येष्ठांनी एवढे कष्ट केलेत आणि ह्या नगरीचं छोट्याशा गावाचं शहरात आणि शहराचं महानगरपालिकेत आशिया खंडात असणारी महानगरपालिका ठीक आहे आज भिकारी झाली ती, कारण सगळा पैसा ह्या प्रशासनाच्या काळात गेलाय सगळा काही ते, आणि तो गेलाय तो आमच्या जनतेचाच गेलाय. परंतु ह्या ज्येष्ठांच्याकडे दुर्लक्ष होऊन राहिलंय. ही आमची खंत आहे सर. मला आता सांगा, सगळं ठीक आहे, ही निवडणूक म्हटल्यावरती निवडणुकीमध्ये आपण या सगळ्या गोष्टीचा सोक्ष घेऊ शकतो. त्याच्यामध्ये योग्य व्यक्ती निवडून आली तर कदाचित तुमच्या ह्या सर्व अपेक्षा त्याच्यामध्ये मार्गी लागू शकतात. तर अशा वेळेस कोणाला मतदान करावं असं तुम्ही सांगा. आपण 5ही जणांनी तुम्ही सांगा. खरं तुमच्यापासून सोबत. फारच चांगला प्रश्न आहे. खरं तर जो कोणी नगरसेवक आता होणार असेल त्यांनी प्रथमतः, मी ज्येष्ठ आहे त्यामुळं ज्येष्ठांची काळजी घेतली जावी. म्हणजे आम्ही संघटित आहोत, महासंघ आहे, प्रत्येकाचा ज्येष्ठ नागरिक संघात आहोत. परंतु जे असंघटित आहेत आजही झोपडपट्टीमध्ये कितीतरी आहेत, ही आम्ही काही पर्सेंटमध्ये आहेत. 1% ज्येष्ठांच्या शहरातल्या संपूर्ण ज्येष्ठ संघाचे संघटित ज्येष्ठ नागरिक संघ फार कमी प्रमाणात आहे. जे असंघटित आहेत, गरीब आहेत, अल्प उत्पन्न घटक आहेत, ते अक्षरशः त्या झोपडपट्टीमध्ये खंत पडलेले आहेत. आणि हल्लीच्या काळात मुलं त्यांच्याकडे पाहतीलच असं नाही. ते अशा परिस्थितीमध्ये तिथे जाऊन सेवा दिली जावी तरच, कारण शहराचा हॅपी इंडेक्स जो आहे तो ज्येष्ठ कसे आहेत ह्याच्यावर ठरला जातो. की तुम्ही शहराचे रस्ते मोठे केले म्हणजे तुमचं शहर चांगलं आहे असं होणार नाही. आज तुम्ही पहा, प्राधिकरणामध्ये हरित सेतूचा प्रकल्प लाभवलाय आणि त्यांनी फार मस्त सांगितलं ज्येष्ठांसाठी रोड केलेला आहे. अहो पण ज्येष्ठांना चालण्यासाठी पाहिजे, झोपण्यासाठी नाही हो. त्यांनी झोपण्यासाठी आम्हाला रोड करून ठेवलाय आणि इकडनं वायू प्रदूषित होऊन रोड 2/3चा 1/3 घेतलाय. आणि 2/3 मध्ये अक्षरशः गाड्या ज्या भागात गाड्या थांबत नसत तिथे त्यांनी पर्यावरणाला उलटा वायू प्रदूषण करण्याला चालना दिली. याच्यासाठी लोक कसे निवडून द्याल, कसे लोक निवडून मग त्याकरिता ह्या गोष्टी ज्या लोकांना वाटतात त्यांनी तर त्या भागातनं वेगवेगळ्या कमिट्या कराव्यात, ज्येष्ठांचे मतं घ्यावीत आणि त्या आपल्या भागाला काय पाहिजे हे ज्येष्ठांना विचारून त्यांनी ते पुढे मांडावं आणि ते महानगरपालिकेत मागावं. त्याच्यात तुम्ही ह्या ज्येष्ठांच्या 100 लोक आले होते, तुम्ही मीटिंग बोलवा त्यांना, बाबा असा प्रकल्प आहे, त्या प्रकल्प तुम्ही समोर मांडा.
ते दाखवा. त्याचबरोबर त्यांचे अनुभव ते. त्यांनी आता आम्हाला शहरात कुठे काय रस्ते खोदतात, इकडे खोदला जातो तिकडे खोदला जातो, पण हे कशा करता काहीही माहिती नाही. जनतेला विश्वासात घेतलं जात नाही. ते विश्वासात घेणं फार गरजेचं आहे सर. थोडक्यामध्ये जनतेला विश्वासात घेऊन काम करणारे नगरसेवक निवडून द्या. आतापर्यंत अनेक नगरसेवक जे आलेले आहेत त्यात कुठे टक्केवारी मिळते? जे जनतेला पाहिजे ते काम करत नाही, ज्याच्यामध्ये स्वतःला टक्केवारी मिळेल, ज्याच्यामध्ये प्रचंड पैसे खायला मिळतील अशा प्रकारची ती कामं करतात. खरंय. तुम्ही मला सांगा पगडे साहेब, तुम्हाला जनतेला अपील करायचंय या निवडणुकीमध्ये कोणाला निवडून द्यावं, कसं द्यावं, तो माणूस कसा असावा? या शहरामध्ये अनेक बुद्धिमान लोक आहेत. खरं म्हणजे बुद्धिमान लोकांना संधी दिली जात नाही. तर माझं म्हणणं असं की तो जो नगरसेवक असेल तो उच्च शिक्षित असावा आणि थोडंसं जनतेसाठी किंवा जनतेचे प्रश्न त्याला माहिती असावेत. असे जर माणसाला आपण निवडून दिलं तर निश्चितच चांगला एक नगरसेवक मिळेल आणि चांगला वार्डाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे नगरसेवक आपण निवडून द्यावेत. अगदी अगदी फार महत्वाचं आहे. मला सांगा जरा सर, नेमका नगरसेवक निवडून देताना काय विचार करायला पाहिजे जनतेने? जनता अनुभवाचे जनता खरं शून्य आहे, हुशार पण आहे. जनतेने जर का नगरसेवक निवडून द्यायचा म्हटलं तर नक्की आपण निवडू शकतो, पण जनतेने मनावर घेत नाही. ज्यांना आज काय झालंय, आजकालचे वातावरण गडू झाले, पैशावाला नगरसेवक निवडून द्यायची परिस्थिती खूप झाली आणि गुंडगिरी याच्यावरती नगरसेवक निवडतो. पण सामान्य माणूस सुद्धा नगरसेवक, कारण आज तुम्हाला जर का प्रगती करायची, सामान्यातला माणूस जर का निवडून दिला तर तो त्याला परिस्थिती जाणीव असते. त्यामुळे तो एरियाची सुधारणा कशी करायची त्याला जाणीव असते. पैशाला फक्त पैसा, तुम्हाला 2 पैसे देतो, तुम्ही त्याचे आवाज बंद करून टाकतो, असा प्रकार सध्या खूप चाललेला आहे. तर तो व्हायला पाहिजे ना. उच्च शिक्षित हा फार गरजेचा आहे. सामान्य माणूस सुद्धा उच्च शिक्षित आहे, पण त्याला वावच मिळत नाही, कारण तो गरीब असतो. त्याच्यामुळे त्याला पुढे येता येत नाही. थोडक्यामध्ये फक्त पैसे पाहून किंवा गुंडगर्दी ह्या गोष्टीला असे जे उमेदवार असतील त्यांना निवडून देऊ नका, असा त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे. साहेब तुम्ही सांगा, चौधरी साहेब, नेमका नगरसेवक निवडून द्यायचा आहे, तुम्ही कोणाला मत देणार? थोडक्यामध्ये मी पार्टी विचारत नाही, आपल्याला पार्टी राजकारणाशी काही घेणं नाही. या शहराचं भवितव्य घडवणारा जो नगरसेवक असतो तो कसा पाहिजे तुम्हाला? तुम्ही कोणाला निवडून द्या असं लोकांना अपील करणार? निस्वार्थी आणि त्याला कोणत्याच गोष्टीचा लोभ नसावा आणि ज्येष्ठांकडे त्यांनी लक्ष द्यावं. त्यांना काय काय अडचणी येतात त्या त्यांनी सोडाव्यात आणि प्रत्यक्ष जाऊन त्याची चौकशी करावी. म्हणजे तेवढंच लोक समाधान होतात. म्हणजे शेवटी कसं आहे, निस्वार्थी पाहिजे आम्हाला. निस्वार्थी, निरपेक्ष, अभ्यासू आणि समाजाप्रती काहीतरी दायित्व लागतंय अशी जी सामाजिक मंडळी आहे, अशी मंडळी खरी राजकारणात आली पाहिजे, त्यांना निवडून दिलं पाहिजे. मला मरताई तुम्ही सांगा, आता तुमचा महिला भगिनींचा राजकारणाचा सहभाग आपण सगळा पाहिला. महिला नगरसेविका निवडून देताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे मतदारांनी? महिला नगरसेवक निवडून देताना, महिला निवडून येतात नगरसेवक म्हणून, पण ते सर्व त्यांचे घरातलेच त्यांचे मिस्टर जे असतात तेच सगळं काम पाहत असतात. त्या महिलांना काहीच माहिती नसतं, ते सांगतील त्याप्रमाणे ते वागत असतात. आणि महत्वाचं म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे. तर तशी महिला निवडून दिली पाहिजे का ती हुशार असली पाहिजे, तिला राजकारणातलं कळालं पाहिजे, कशात हित आहे जनतेचं हे तिला समजलं पाहिजे आणि अशा प्रकारचीच महिला निवडून दिली पाहिजे. परंतु आता जवळजवळ 90% महिला अशा निवडून दिलेल्या आहेत का ते सगळे त्यांचे मिस्टरच पाहतात आणि महिला नुसत्या खुर्चीवर बसलेल्या असतात, नावाला त्या नगरसेवक असतात, पण सगळे राजकारण कारभार पाहत असतात. आणि मेन म्हणजे सर मला महत्वाचं सांगायचंय, 165 ज्येष्ठ नागरिक संघ आहेत आता आमच्याकडे आणि जवळ 80च संघाला विरंगुळा केंद्र आहे. महाराष्ट्र शासनाचा JR आला होता, लेटर आलं होतं मागे का प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाला विरंगुळा केंद्र पाहिजेत, कुठे शाळेच्या तिथे किंवा गार्डन मध्ये अशा ठिकाणी विरंगुळा केंद्र बांधून दिलं पाहिजे. परंतु अजूनपर्यंत ह्या लोकांनी काहीच केलं नाही. आता याच्या अगोदर तर प्रशासन होतं आणि मी नेहमीच जनतेला, मी जेव्हा कुठल्याही कार्यक्रमामध्ये जाते, वर्धापन दिनाला किंवा ज्येष्ठांच्या मिटिंगला, तर तेव्हा मी सांगत असते का तुम्ही असा नगरसेवक निवडून द्या की जो आपल्या ज्येष्ठांच्याकडे लक्ष देईल आणि ज्येष्ठ नागरिकासाठी विरंगुळा केंद्र आपल्याला बांधून देईल, ज्येष्ठांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. असाच नगरसेवक तुम्ही, अशाच लोकांना मतं द्या आणि अशाच लोकांना पुढे आणा, असं मी नेहमीच सांगत असते.
तुमचं अपील फार महत्वाचं आहे. म्हणजे पाचही मान्यवरांनी, पाचही ज्येष्ठांनी सांगितलं की नगरसेवक कसा निवडून द्यावा, त्याची पात्रता काय असायला पाहिजे. राजकीय पक्ष भले काही पाहत असतील की त्याच्याकडे पैसा किती आहे, त्याची दडपशाही किती आहे, थोडक्यात बनगटशाही किती आहे, परंतु सर्व सिनियर सिटीजनचं म्हणणं असं आहे की तो अभ्यासू असायला पाहिजे, तो पात्र असला पाहिजे, त्याने जनतेमध्ये मिसळलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शहरातील 3 लाख सिनियर सिटीजन आहेत, त्यांचे अनुभव, त्यांच्या अनुभवाचे बोल त्यांनी कुठल्याही प्रोजेक्टमध्ये अंमलबजावणी करण्यापूर्वी त्यांना विचारलं पाहिजे. यांच्या अनुभवाचे बोल जर त्याच्यामध्ये आले तर कदाचित चुका कुठल्याही होणार नाहीत. पुढच्या दृष्टिकोनातून तो जो कोणता प्रकल्प असेल, मग भाजी मंडई असू दे, रस्ता असू दे, फुटपाथ असू दे. फुटपाथचं उदाहरण मोथियान सरांनी फार सुंदर सांगितलं की या शहरामध्ये जे फुटपाथ आता प्राधिकरणामध्ये हरित सेतूच्या नावाखाली ज्या पद्धतीने अर्बन स्ट्रीट फुटपाथ राबवले जातात ते इतके प्रशस्त आहेत की वाहतूक कोंडी होते. आणि ते अशा प्रकारचे 1000 कोटीचे फुटपाथ या शहरामध्ये राबवलेत, ते केवळ 30% करप्शनसाठी प्रशासनाने ते राबवलेले आहेत. हा सरळ सरळ आरोप आहे आणि ते आहे त्याच्यामध्ये. लोकांना ते नको आहेत परंतु ते राबवतात. म्हणजे प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या चुका या पुढच्या काळात होऊ नयेत यासाठी नागरिकांनी निवडून देताना नगरसेवक कसा निवडून द्यावा या संदर्भात सगळे शहरातले अनुभवाचे बोल तुम्हाला ऐकवायचे, त्यासाठी खास आत्ताचा हा एपिसोड केला. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. दोन बोल. आम्हाला जी जागा दिलेली आहे 9 गुंठे चिंचोड स्टेशनला, आणि आम्हाला पेपर वगैरे सर्व दिलेले आहेत, परंतु आता प्रशासन राहणार नाही. आणि जे कोणी राजकारणी, नगरसेवक, आमदार, खासदार येते, यांनी जातीने लक्ष देऊन आमचं ज्येष्ठ नागरिक भवन पूर्ण करून द्यावं अशी आमची ज्येष्ठांची इच्छा आहे. कारण आम्हाला खूप त्रास होतो बरेच ज्येष्ठ नागरिकांना. आता ते मध्यवर्ती जागा आम्हाला पाहिजेत होती, त्यांनी दिलेली आहे, परंतु ह्या विरंगुळा केंद्रामध्ये पावसाळ्यामध्ये सर्व गळतं, पाणी असतं सगळं, आणि ज्येष्ठांना खूप त्रास होतो. म्हणून लवकरात लवकर आमचं ज्येष्ठ नागरिक भवन बांधून द्यावं अशीच आमची ज्येष्ठांची इच्छा आहे. खरं तर ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्या मागण्या आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी केली पाहिजे. त्यांची स्मरणिका जर पाहिली ना तर एखाद्या देवळे अंकाला लाजवेल इतकी सुंदर स्मरणिका त्यांनी काढलेली आहे. या शहरामध्ये 150 उद्यानं आहेत. प्रत्येक उद्यानामध्ये एक विरंगुळा केंद्र हे असलंच पाहिजे. आजूबाजूच्या नागरिकांना, ज्येष्ठांना किमान तिथे जाऊन एकमेकाशी गप्पा मारता येतील, थोडं काही विरंगुळा मिळेल, 1-2 तास घालवता येतील, अशा प्रकारचे मेडिटेशन करता येईल, योगा करता येईल, अशा प्रकारचे छोटे छोटे हॉल प्रत्येक उद्यानामध्ये असले पाहिजेत. याशिवाय अनेक मोकळ्या जागा आहेत. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ज्यावेळेस PMRD मध्ये विलीन झालं त्यावेळेस 80 ठिकाणी अशा जागा होत्या, आता कदाचित तुम्हाला माहिती नसेल, 80 ठिकाणी अशा जागा होत्या की जे कॉर्नर पीस ज्याला आपण म्हणतो, प्लॉटचे कॉर्नर पीस, 2 गुंठे, 3 गुंठे, 5 गुंठ्याचे असे 80 प्लॉट होते. काय झालं माहिती नाही, कदाचित बिल्डरला विकले असतील किंवा त्यांनी बळकावले सुद्धा असतील. अशा प्रकारच्या मोकळ्या भूखंडांवरती जिथे शक्य असेल तिथे अशा प्रकारे सिनियर सिटीजनसाठी विरंगुळा केंद्र ही झाली पाहिजेत. ती या शहराची गरज आहे. ते समाजाचं स्वास्थ्य राखण्यासाठी, कौटुंबिक स्वास्थ्य राखण्यासाठी याची नितांत गरज आहे. येणारे राज्यकर्ते त्याचा जरूर विचार करतील आणि यापुढच्या काळामध्ये जे काही नगरसेवक निवडून येतील ते ह्या सिनियर सिटीजन्सना, ज्येष्ठ नागरिक महासंघाला विचारात घेऊन पुढचा कारभार करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद. येस.